नमस्कार वन कॉल फॅमिली. आज आपण समजून घेणार आहोत एनजे इवेल्थ ॲपद्वारे SIP परचेस किंवा SIP बुक आपण कशी करू शकतो. तर फर्स्ट आपल्याला एनजे इवेल्थ ॲप हा ओपन करायचा आहे. इथे दिलेला लॉग इन ID म्हणजेच UCC आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर आपण स्वतः सेट केलेला जो आपला पासवर्ड आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. देन सबमिट करायचं आहे. OTP इथे आपल्या मोबाईलवर मेसेज आलेला OTP आपल्याला अप्लाय करायचा आहे. OTP अप्लाय करतात आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्या समोर पुन्हा इथे आस्क लेटर करायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर ओव्हरऑल आपली इन्व्हेस्टमेंट इथे शो होते. तर त्यानंतर इथे लेफ्ट हँड साईडला वरती दिलेले जे 3 लाईन्स आहेत तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथून ट्रान्झॅक्टला क्लिक करून म्युच्युअल फंड मध्ये जायचं आहे. इथे परचेस बाय SIP इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला फंड सिलेक्ट करायचे आहे. इथे आपण बंधन म्हणून एक फंड आहे तर तो आपण तिथे करूया. ते बंधन स्मॉल कॅप फंड आपण घेत आहोत तर तो फंड इथे आपण टाकायचा आहे. इथे देन ट्रान्झॅक्ट क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला 2 ऑप्शन दिसतात, एक SIP आणि लमसम. इथूनच आपण SIP किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट सुद्धा वन टाइम जी इन्व्हेस्टमेंट बोलतो ती करू शकतो. तर आता इथे SIP ला क्लिक करून इथे फ्रिक्वेन्सी मंथली डेली असे फ्रिक्वेन्सी असते तर मंथली करून त्यानंतर आपल्याला डेट इथे सिलेक्ट करायची आहे. तर आपण इथे 10 तारीख घेऊया. 10 तारीख घेतल्यानंतर इथे आपल्याला इन्व्हेस्टमेंट अमाऊंट टाकायची आहे. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट टाकल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर इथे वरती टॉपअपचं ऑप्शन आहे. जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण टॉपअप सुद्धा ठेवू शकतो किंवा नसेल तर नो करायचं आहे. आम्हाला टॉपअप ठेवायचं आहे त्यासाठी आम्ही यस करतो आहे. इथे टॉपअपचा अर्थ म्हणजे जी आपण अमाऊंट टाकतो ही अमाऊंट दर वर्षाला ऑटो आपल्या SIP मध्ये ॲड होणार, याला टॉपअप असे म्हणतात. त्यानंतर इथे आपल्याला नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट टाकायचं आहे, किती मंथ तर ते टाकायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला इथे नोच क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथे आपल्याला कंटिन्यू क्लिक करून आपल्याला अजून एक फंड ॲड करायचं आहे म्हणून इथे ॲड मोर फंड्स इथे क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यावरती इथे त्या फंडचं नाव टाकायचं आहे. सपोज आपण बजाज फंड स्मॉल कॅप हा फंड घेतोय, इथे बजाज स्मॉल कॅप फंड असं टाकायचं आहे. त्यानंतर ते ट्रान्झॅक्टला क्लिक करून इथे सेम SIP ला क्लिक करून इथे फ्रिक्वेन्सी मंथली डेली तर इथे आपल्याला मंथली ठेवायचं आहे. इथे इन्स्टॉलमेंट डेट आपल्याला अप्लाय करायची आहे. इन्स्टॉलमेंट डेट अप्लाय केल्यानंतर इथे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आपल्याला टाकायचं आहे. पण 5,000 इन्व्हेस्टमेंट अमाऊंट टाकतो तर इथे देन कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर इथे आपल्याला सेम जर आपल्याला टॉपअप पाहिजे असेल तर टॉपअप, नसेल पाहिजे तर नो करायचं आहे. आपल्याला टॉपअप पाहिजे म्हणून मी इथे टॉपअपला यस करतो आहे. त्याच्यानंतर इथे नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट म्हणजे इथे नंबर ऑफ मंथ्स ते इथे टाकायचे आहे. त्यानंतर खाली नोट्स देन कंटिन्यू देन इथे प्लीज सिलेक्ट द सर्व्हिस कॅटेगरी इथे आपल्याला एज्युकेशन मध्येच ठेवायचं आहे. देन आय ॲक्सेप्ट करून कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथे टिक करून कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर आपण जी SIP ची डिटेल सिलेक्ट केली ती इथे दिसेल. त्यानंतर इथे कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आपल्यासमोर युअर SIP ट्रान्झॅक्शन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली असं पेज ओपन. याचाच अर्थ आपल्या SIP ट्रान्झॅक्शन या SIP परचेस सक्सेसफुली डन झालेला आहे. धन्यवाद.